फिटनेस फंडामध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। काल आपण छोटे मोठे असे व्यायाम बघितले की ज्याच्यामुळे महिलांना त्यांची दैनंदिन कामं करायला सोपी पडेल। काही आसनं बघितले, काही थोडे पळाबिळाचे व्यायाम बघितले। एक कॉमन कंप्लेंट असते की माझे सांधे दुखतात, म्हणजे कंबर दुखते, शोल्डर दुखतो, पाठ दुखते, मान दुखते, गुडघे दुखतात। त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती काय आपल्याला व्यायाम आहेत ते आज आपण बघणार आहोत। तर एक कॉमन कंप्लेंट असते की जॉईंट्स दुखतात। तर जॉईंट्स म्हणजे नेमके कुठचे असतात, त्याच्या दुखण्याची कारणं काय काय असतात। फ्रोझन शोल्डर म्हणतात, नी पेन असतं। तर हे थोडं एक्सप्लेन करा, त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरचे व्यायाम काय आहेत। आता आहे ना, खूपसे लोक खूपच्या महिला असं नेहमी म्हणतात, हा हे सगळे जॉईंट्स दुखत आहेत माझे। तर त्याला ओव्हरवेट हे एक कारण असू शकतं किंवा ओव्हरयूज ऑफ जॉईंट्स असू शकतं। कारण खूप जण खूप वेळ जॉगिंग करतात आणि मग स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज नाही करत, मग कोर स्ट्रेंथ वीक असते म्हणून लोअर बॅक प्रॉब्लेम होतात। फ्रोझन शोल्डर कॅन बी ड्यू टू व्हेरियस रिझन, जे आपण आपले फिजिओथेरपिस्ट आज आपल्याला सांगणार आहे। कारण असे जे लोक असतात ज्यांना जॉईंट पेन्स आहेत, नी पेन्स आहेत, त्यांना ट्रीटमेंट वेगळी लागते, व्यायाम वेगळा लागतो। तर हे दोन्ही कॉम्बिनेशन खूप चांगलं वर्क होतं। त्यामुळे हीलच्या आज आपल्याबरोबर फिजिओथेरपिस्ट आहेत मृदुला म्हणून, आणि त्या आपल्याला खूप सायंटिफिकली आणि सिम्पल लँग्वेजमध्ये समजावून सांगतील जॉईंट पेन, त्याची कारणं, एक्सरसाइजेस, प्रिकॉशन्स, ह्या सगळ्यावरती। सो आय टेक यू ओव्हर टू मृदुला। आज आपल्याबरोबर डॉक्टर मृदुला आहेत। गुडघ्याचं दुखणं असतं ते खूपच कॉमन असतं, अनेक जण त्याची कंप्लेंट करतात। आज आपल्याला त्यावरचे काही व्यायाम दाखवणार आहेत। गुडघ्याच्या दुखण्यावरती असे कुठचे व्यायाम आज तुम्ही दाखवणार आहात? गुडघ्याच्या दुखण्यावर फार सिंपल असे 2-3 प्रकार मी दाखवणार आहे, जे घरातल्या घरात पण आपण करू शकतो आणि विना वजन किंवा काहीही वापरता ते आपण करू शकतो। असे सिंपल व्यायाम मी आज दाखवते आहे। तर पहिला व्यायाम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही गुडघ्याची वाटी टाईट करायची आहे। आता हे आपण कसं करणार, तर एक टॉवेलचा रोल घ्यायचा जो आपण गुडघ्याखाली प्लेस करणार। आत्ता मी यांच्या गुडघ्याखाली माझा हात ठेवते आहे। यांनी काय करायचं, फक्त गुडघ्याची वाटी टाईट करायची आहे, म्हणजे माझा हात खाली दाबायचा आहे। प्रेस करा, प्रेस 10 म्हणेपर्यंत धरून ठेवायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स आणि हलकं सोडायचं आहे। बस हे 10 वेळा 10 म्हणेपर्यंत होल्ड करून रिपीट करायचं आहे। असं दोन्ही गुडघ्यांसाठी करायचं आहे। आता ह्याच्यानंतर आपण अजून व्यायाम दाखवूयात, ज्याच्यामध्ये एक आहे ज्याला आपण हॅमस्ट्रिंग कर्ल्स म्हणतो। हॅमस्ट्रिंग म्हणजे मांडीचा आपला मागचा स्नायू जो असतो तो ट्रेन करण्यासाठी। आता त्याच्यासाठी पालथं झोपायचं आहे, लाय डाऊन ठेवून। आता ह्याच्यात काय करायचं आहे, तर फक्त गुडघ्यातून पाय वाकवून 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे आणि परत खाली घ्यायचा आहे। पण हे करताना लक्षात ठेवायचं की पाय आतल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला न जाता सरळ 90 अंशात वर आणायचं आहे आणि परत खाली घ्यायचं आहे। आणि हे करताना कंबरही उचलली जायला नको, एवढं लक्षात ठेवायचं आहे। डू इट जस्ट 10 टाइम्स। आणि एका वेळी एकच पाय करायचा आहे। आता गुडघ्यासाठी तिसरा व्यायाम जो आपण करणार आहोत तो खुर्चीवर किंवा असा स्टूल जे काय आपल्या घरी असं थोडं उंच असेल अशा गोष्टीवर बसून करायचा व्यायाम आहे। तर आता हा आपण क्वाड्रिसेप्स मसल्स म्हणजे जे मांडीचा पुढचा भाग असतो ह्याच्यावर काम करणाऱ्या स्नायूसाठी करणार आहोत। तर पोझिशन तुमची असणार आहे, तुम्ही बसलेले असणार खुर्ची किंवा स्टूलवर। अशा पद्धतीने बसायचं आहे। एक तर तुम्ही बाजूला धरून बसा, म्हणजे मग तुम्ही ताठ बसू शकाल। ठीक आहे, ताठ बसलेला असणार आहे, पाठीत वाकायचं नाही आहे, सपोर्ट घेतलेला आहे आपण ऑलरेडी। एका वेळी एकच पाय करायचा आहे। ठीक आहे, आता गुडघ्यातनं पाय फक्त सरळ करायचा आहे। ज्यावर पाय पूर्ण सरळ करायचा आहे, त्यावेळी पंजा तुमच्या बाजूला असणार आहे, हे लक्षात ठेवायचं। आणि परत ड्रॉप करायचा आहे पाय खाली। तर हे 10 वेळा करायचं आहे आपण। 10 रिपिटेशन्सचा एक सेट, असे अराउंड 3 सेट करायचे आहे। करताना लक्षात ठेवायचं, जेव्हा पाय वरती येतोय तेव्हा पाठ ताठ आहे, इथे तुम्ही वाकत नाहीये किंवा पुढे येत नाहीये। ही मेंटेन, हे पोस्चर मेंटेन ठेवूनच आपण ही मूवमेंट करतो आहोत। आता बॅक पेन म्हणजेच कंबरदुखी, याच्यावर आपण काही सिंपल 1-2 एक्सरसाइज बघूयात कसे करायचे ते। ठीक आहे, तर पहिली पोझिशन असणार आहे, तुम्ही झोपायचं आहे। ठीक आहे, पाठीवर झोपणार, दोन्ही गुडघ्यात पाय बेंड करायचे। आता पाय खूप क्लोजही नको आणि खूप लांबही नको, असं एवढं लक्षात ठेवायचं आहे। दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे।
खांद्या एवढंच अंतर आपल्या दोन्ही पायांमध्ये राहिलं तरी चालण्यासारखं आहे. दोन्ही हात बाजूला सपोर्ट करतील आणि मग आपण एक्सरसाइजला सुरू करणार आहे. ठीक आहे, तर आता फक्त कंबर वर उचलायची आहे. ठीक आहे, जेणेकरून वजन तुमच्या दोन्ही हातांवर आणि पायांवर बेअर केलं जाईल. 10 म्हणेपर्यंत होल्ड करायचं आहे आणि मग कंबर पुन्हा खाली घ्यायची आहे. टेक इट डाऊन आणि रिलॅक्स. असं एकदा झालं, असं 10 वेळा करायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळी करताना 10 पर्यंत होल्ड करायचं आहे. आता दुसरा एक्सरसाइज जो आहे तो परत कंबरदुखीसाठीच आहे, ज्याला आपण बॅक एक्सटेन्शन म्हणतो. याच्यामध्ये दोन्ही हातांवर आपण हातावर आपण कंबर माकून वरती येतो. स्टार्ट. आता हे करताना दोन्ही हात तुमच्या शोल्डर विड्थला हवे आणि वरती येतोय. जसं आपण वरती येणार तसं मान पण वरच्या बाजूला वळवायची आहे. होल्ड करायचं आहे 10 काउंट आणि परत रिलॅक्स खालती. तर हा व्यायाम करताना होल्ड व्यवस्थित करायचा. जेव्हा वर येत आहे त्यावेळी कुठे म्हणजे जास्त एक्सरसाइज ताण न देता हात शोल्डर विड्थ तपाट ठेवून मग वर यायचं आहे. छोटा जेव्हा महिलांची कंप्लेंट असते की आमचे सांधे दुखतात, त्याच्यावर उपाय म्हणून व्यायाम असतो. पण दुखापत असताना किंवा थोडंसं दुखत असताना त्यावर व्यायामाचा जो ताण असतो तो अति पडू नये किंवा चुकीचा पडू नये आणि इंजुरी होऊ नये. त्यामुळे हे व्यायाम करताना काय प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे? अच्छा, आता पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही त्रास आपल्याला सुरू होतो तेव्हा कोणाची म्हणजे जो सल्ला आपण म्हणतो तो न घेता स्वतःहून कुठलाही व्यायाम करू नये. हे सगळ्यात मोठं प्रिकॉशन मी सांगेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे काहीतरी म्हणून आपण करतोय असं करू नये. जर तुम्हाला कोणी सल्ला दिलेला आहे, तुम्ही प्रॉपर शिकले आहात हे व्यायाम करणं कोणाकडनं, जसं आपण फिजिओथेरपी म्हणतो, तर तुम्हाला फिजिओथेरपिस्टने शिकवलं, तर त्यानंतर करतानाही सुरुवातीला थोडं वॉर्मिंग अप करणं हे खूप महत्त्वाचं. म्हणजे त्याच्याने तुम्हाला इंजुरी अजून होऊ नये याच्यासाठी ती एक काळजी असते, दक्षता आपण हे म्हणतो, ती तशी घेऊ शकतो आपण. आज जे आपण व्यायाम बघितले त्याने तुमची सांधेदुखी कमी व्हायला मदत होणार आहे. मात्र सांधेदुखीचं दुसरंही एक कारण असतं, ते म्हणजे वाढलेलं वजन. आणि वाढलेलं वजन नियंत्रित करायचं असेल तर त्याच्यावर आहाराशिवाय दुसरा पर्याय नाही. तर चला तर मग आहार तज्ज्ञांकडे जाऊन काही आहाराविषयीची नवी माहिती घेऊया. मीठ आणि चरबी कमी करण्यात कोरिलेशन बेसिकली असं आहे की बऱ्याच लोकांमध्ये वॉटर रिटेन्शन म्हणून होतं. वॉटर रिटेन्शन म्हणजे काय? आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत ते पाणी होल्ड करून ठेवतात. जेणेकरून तुम्ही अनुभवलं असणार सकाळी उठल्यावरती की तुमचे पाय किंवा हात किंवा गाल सुचतात. आणि ते बेसिकली ह्याच्यामुळेच होतं की तुमच्या रक्तामध्ये किंवा त्या पेशींमध्ये सोडियमचं प्रमाण वाढलं आहे. आपलं मीठ काय आहे? इट इज अ कॉम्पोजिशन ऑफ सोडियम अँड क्लोरीन. सोडियम क्लोराईड ज्याला आपण असं म्हणतो मिठाला. तर जर सोडियमचं प्रमाण जास्त होतो आपल्या शरीरामध्ये तेव्हा आपल्या पेशी ते सोडियम धरून ठेवतात, प्लस पाणी पण धरून ठेवतात. म्हणून आपली बॉडी स्वेल होते आणि तुम्हाला असं वाटतं की वजन वाढलंय. तर जर मिठाचं प्रमाण आपण खाण्यामध्ये कमी केला, एका दिवसात माणसाला 1 ते 1.5 टीस्पून मीठ लागतं. तर अकॉर्डिंगली तुम्ही आपल्या गरजेनुसार मिठाचं प्रमाण कमी केलं तर वॉटर रिटेन्शन म्हणजे पाणी होल्ड करण्याची जी कॅपॅसिटी आहे पेशींची ती सुद्धा कमी होऊन जाते आणि तुम्हाला ते वजनामध्ये मग फरक दिसतो. आज जे आपण व्यायाम बघितले तुम्हाला ते नक्की आवडले असतील. उद्याही आपण भेटणार आहोत फिटनेस फंडामध्ये असेच व्यायामाचे नवे फंडे पाहण्यासाठी.